नमस्कार मित्रांनो, देशहितमध्ये मी मनोज यादव. माझ्या विदर्भातील बांधवांनो, आज मी इथे कोणात्याही व्यक्तीविरोधात किंवा कोणात्याही प्रदेश विरोधात बोलण्यासाठी उभा नाही. मी भारताच्या हितासाठी, विदर्भाच्या विकासासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यासाठी भविष्यकरिता बोलत आहे. विदर्भ वेगळा राज्य व्हावा ही केवळ भावनाची मागणी नाही मित्रांनो, ही विकासाची मागणी आहे, ही न्यायाची मागणी आहे, ही संधीची मागणी आहे. विदर्भाने देशाला वीज दिले, खनिज दिले, जंगल संपत्ती दिली, शेती उत्पादन दिले, पण आज आपल्याला शेतकऱ्यांचा संघर्ष करावा लागतो. हे बरं नाही. आपला युवक रोजगारासाठी भटकतो, हे बरं वाटत नाही. आपल्याला उद्योगांना पुढच्या संधी मिळत नाही. आम्ही देश तोड्याची भाषा करत नाही, आम्ही देश मजबूत करण्याची भाषा करतो. ज्या प्रकार लहान राज्य विकास वेग वाढवायला, त्याच्या प्रकार विदर्भाला स्वतःचा विकासाधिकार मिळाला पाहिजे. आमची लढाई महाराष्ट्राविरुद्ध नाही, आमची लढाई अन्यायाविरुद्ध आहे. आमचा विश्वास आहे, मजबूत विदर्भ म्हणजे मजबूत महाराष्ट्र, आणि मजबूत महाराष्ट्र म्हणजे मजबूत भारत. मिळून मी आज सर्व युवकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, व्यापाऱ्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला आवाहन करतो, चला पक्षपातळीकडे जाऊ, जात पात विसरू, विदर्भाचा विकास एक ठेवू. आपली मागणी एकच आहे, विदर्भ न्याय द्या, विदर्भ संधी द्या, विदर्भाला विकास अधिकार द्या. जय विदर्भ, जय महाराष्ट्र, जय हिंद.